हाय फ्रेंड्स, आज आपण बनवतोय वांग्याची भाजी. तर हे वांगे मी असे कापून घेतले, म्हणजे मध्ये कीड वगैरे असते ना ते बघून, आणि ते पाण्यात ठेवले. आता हे वांगे ना हे पाण्यात 5-10 मिनिटं राहू देते. तोपर्यंत मी मटेरियल तयार करून घेते. हे शेंगदाणे बारीक करून घेतले, पहिले भाजले आणि मग बारीक केले. आता हे खोबरं आहे ना हे भाजून घेते मसाला तयार करायचा. त्याच्यानंतर त्याच्यात थोडं लसूण टाकते, म्हणजे असं भाजून घेते. आल्याचे 1-2 असे तुकडे टाकून घेते. आता हे भाजून झाले का हे आता मिक्सरला वाटून घेते. कढईत तेल ठेवलं, तेल टाकतंय ना तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊ. आता हे आलं लसूण आणि खोबरं आपण वाटून घेतो. मोहरी टाकली, जिरे बारीक केलेलं. हे व्यवस्थित करपल्यानंतर ना याच्यात आपण हा मसाला टाकून घेतोय. मसाला नीट तेलात करपला गेला पाहिजे, तोपर्यंत तो बारीक गॅसवरच करायचा आहे. हा मसाला व्यवस्थित लाल झालाय बघा. आता त्याच्यात मसाले टाकून घेऊ. ते लाल तिखट, आणि आता याच्यात आहे ना इकडे पण शेंगदाण्याच्या कूटमध्ये पण आपण हे टाकणार आहे, मसाला टाकणार आहे वांगे भरण्यासाठी. चवीनुसार मीठ. आता हा मसाला आहे ना तेलात व्यवस्थित झाला की याच्यात आपण वांगे भरून टाकणार आहे. हा मसाला नीट कोरडाच मिक्स करून घेते. मग थोडा ओला करायचा. याच्यात तुम्ही थोडं ऑइल पण टाकू शकता किंवा गरम पाणी पण टाकू शकता. आता हे वांगे भरण्यासाठी हा मसाला रेडी झाला. याच्यात फक्त शेंगदाणे भाजून बारीक करून घेतले, मीठ टाकलं, काळा मसाला टाकला. आता हे थोडं ओलसर करते. हे व्यवस्थित मिक्स झालं की आता याच्यात वांगे आहेत ना हे कापून ठेवलेले आपण याच्यात मीठ भरून घ्यायचं आहे मसाला. हे असं तेलात सोडायचे. अशा प्रकारे सर्व वांगे भरून घ्यायचे. हे वांगे इथे याच्यात मिक्स करून घेतले व्यवस्थित. भरलेले वांगे ना तुम्हाला एकदम कोरडी भाजी पाहिजे तर याला एकदम थोडंच पाणी टाकायचं. आणि जर समजा तुम्हाला भाकरीसोबत भातासोबत खायचं असेल तर थोडं जास्त पाणी टाकलं तरी चालतं. आता याच्यात मी पाणी टाकून घेते. हे जे होतं ना खूपचं ते थोडं टाकून घेते. आता हे तुम्हाला जेवढं लागत असेल ना कमी जास्त तेवढं पाणी टाकून द्या. आता हे वांगे फुल गॅसवर शिजवायचे तर बारीक गॅसवर, त्यांना शिजायला कमीत कमी 10-15 मिनिटं तरी लागते. 10-15 मिनिटानंतर तुम्हाला दाखवते मी कशी झाली भाजी. बघा आता आपली ही वांग्याची भाजी रेडी झाली खायला.
बघा बरं किती छान आहे ना. तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा भातावर पण खाऊ शकता. तर तुम्हाला हे भरलेले वांगे असे आवडले तर जरूर करून बघा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं खात राहा. ओके बाय.